तर आज आपण करणार आहोत सोया खिमा कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत। तर ही रेसिपी बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर इथे बघू शकता तर मी इथे घेतलेले आहे सोया वडी। तर 1 वाटी मी सोया वडी घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता। तसंच इथे मी 2 मोठे ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे। तर या गरम पाण्यामध्ये आपल्याला ही सोया वडी टाकून भिजत ठेवायची आहे। 5 मिनिट आपल्याला हे भिजून द्यायचं आहे। तर आपण हे भिजून घ्यायचं आहे। तर हे मी 5 मिनिटासाठी असंच ठेवून देणार आहे। तर बघू शकता 5 मिनिटानंतर मी ह्याच्यातलं सगळं पाणी साईडला काढून घेतलेलं आहे आणि जे शिल्लक पाणी राहिलेलं आहे सोया वडीमध्ये बघू शकता त्यामध्ये पाणी राहिलेलं आहे। तर आपल्याला ते सगळं असं हाताने प्रेस करून ते पाणी काढायचं आहे साईडला आणि ते पाणी साईडला काढून सगळ्या सोया वडी आपल्याला साईडला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता या सोया वडीमधलं मी सगळं पाणी हे साईडला काढून घेतलेलं आहे। तर आता ही सोया वडी आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे आणि ती एकदम अशी बारीक आपल्याला वाटून घ्यायची नाही आहे, फक्त एक चरका करून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता मी अशा पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे। तर इथे एका साईडला मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 पळी मी असं तेल टाकून घेतलेलं आहे। तर हे तेल गरम झाल्यानंतर मी इथं 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे आणि वाटाणा हा मी स्वच्छ धुवून घेतला आहे। तर हा वाटाणा आपल्याला तेलामध्ये टाकून मस्तपैकी असा हा परतून घ्यायचा आहे। तर हा वाटाणा 5 मिनिटाचा आपण परतून घेऊया, जेणेकरून आपल्या सोया खिमामध्ये तो मस्तपैकी लवकर शिजेल। त्याच्यासाठी हा वाटाणा आपल्याला पहिल्यांदा परतून घ्यायचा आहे। तर हा मी तेलामध्ये असा परतून घेते। तर इथे बघू शकता 5 मिनिटांनंतर आपला वाटाणा मस्तपैकी तळून झालेला आहे किंवा परतून झालेला आहे। तर हा आपण साईडला काढून घ्यायचा आहे। तर हा वाटाणा मी साईडला काढून घेते आणि साईडला काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये मी परत 2 ते 3 पळी तेल टाकून घेते। त्याच गरम कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 ते 3 पळी असं तेल टाकून घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये तसे मी 2 दालचिनी टाकलेत। तर दालचिनी टाकून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडेसे जिरे टाकून घेते। 1 चमचासह जिरे टाकून घेतलेले आहे आणि ते तडकून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी 3 कांदे असे बारीक कट करून घेतलेत। तर ते 3 कांदे ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि कांदा टाकून आपल्याला कांदा मस्तपैकी लाल होईपर्यंत परतून द्यायचा आहे। तर इथे बघू शकता 5 मिनिटानंतर आपला कांदा मस्तपैकी परतून झालेला आहे। तर आता ह्याच्यामध्येच आपण टोमॅटो टाकून घ्यायचा। मी इथं 3 टोमॅटो असे छोटे छोटे कट करून घेतलेत। ते टोमॅटो ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि टोमॅटो लवकर बारीक होण्यासाठी मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे, जेणेकरून टोमॅटो लवकर बारीक होतो म्हणून ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। तर इथं मी चवीनुसार मीठ टाकून घेते। मीठ टाकून झाल्यानंतर परत एकदा आपण हे मिक्स करून टोमॅटो बारीक होईपर्यंत परतून द्यायचं आहे। बघू शकता टोमॅटो बारीक झालेला आहे। तर आता ह्याच्यामध्येच मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेते
अद्रक लसूणची पेस्ट ही घरी केलेली आहे। तर ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे अशी मी मोठे अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेते आणि ते टाकून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जो टोमॅटो आपला बारीक झालेला आहे म्हणजे कमी झालेला आहे तो असं एकदम चमच्याने आपल्याला ठेचून घ्यायचा। शकता सगळं मिक्स झाल्यानंतर मी काही मसाले घेतलेत। 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, 2 चमचे धने पावडर आणि तसंच 3 चमचे मिरची पावडर घेतली आहे। हे मसाले मी टाकून मिक्स करून घेते। मिक्स झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये दही टाकून घ्यायचं आहे। तर ह्याच्यामध्ये मी 2 चमचे दही टाकून घेतलेले आहे आणि दही टाकून चांगलं मिक्स करून आपल्याला हे 5 मिनिटं छानपैकी परतून द्यायचं आहे। जोपर्यंत आपल्या मसाल्याला साईडने तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे छानपैकी परतून द्यायचं आहे। तर इथे बघू शकता 5 मिनिटानंतर आपल्या मसाल्याचा कलर सुद्धा चेंज झालाय आणि साईडने असं तेल सोडलेलं आहे म्हणजेच आपला मसाला मस्तपैकी परतून झालाय। तर आता ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे जे आपण वाटाणे तळून घेतले ते वाटाणे मी ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहे। तसंच हे चांगलं मिक्स झाल्यानंतर जे आपण सोयावडी वाटून घेतली होती ती सोयावडी ह्याच्यामध्ये टाकून ती पण मस्तपैकी आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे। बघू शकता सगळं पैकी छानपैकी मिक्स झालेलं आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्या प्रमाणानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे। तर मी इथे 3 ग्लास पाणी टाकून घेतलंय। तसंच इथे कोथिंबीर अशी बारीक कट करून घेतलेली आहे ती कोथिंबीर टाकून मिक्स करून आपल्याला मस्तपैकी मिक्स करून झाकून ठेवायचं आहे। एक 10 ते 20 मिनिट आपल्याला झाकून ठेवून छानपैकी शिजून द्यायचं आहे।
तर हे कोथिंबीर मिक्स झाल्यानंतर मी तर 10 ते 20 मिनिटं हे झाकून ठेवणार आहे. तर 10 ते 20 मिनिटांनंतर आपण बघूया. तर इथे बघू शकता 20 मिनिटांनंतर मस्तपैकी हा सोया खिमा माझा तयार झालेला आहे. तर बघू शकता आपला सोया खिमा तयार झालेला आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका. तर बघू शकता मस्तपैकी सोया खिमा आपला तयार झालाय. हा खिमा तुम्ही मस्तपैकी पावलादीसोबत खाऊ शकता. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.